राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वेश पाटील ब्लॉग मध्ये। आज आहे गोपालकाला। तर आज आपल्या गावामध्ये गोपालकालाचा उत्सव कसा साजरा करतात ते आपण बघूया। तर चला, आता आपल्याला लेट झालाय तर चला आपण जाऊया। बाय बाय। आता आपण आपली किंग आर्मी निघालेली आहे। डायरेक्ट आता ट्रेन भेटणार आपण गोवामध्ये। बघू शकता आपला महिला गोविंदा पथक पण तयार आहे। असं आपल्या ब्लॉगमध्ये जोडून बजरंग बली। त्यांचा जो वरचा गोविंद आहे त्यांना हार्दिक सॉंग घ्यायचं आहे। पब्लिक मध्ये बसल्यात ज्या माता भगिनी आहेत ते बघण्यापेक्षा जरा टाळ्या वाजवा। शाबास। आता आपण रॉमध्ये आलेलो आणि आता आपल्या महिलांचे तर झालेलेच 4 तर लावून, तर आता आपल्या पोरांचे तर असतील जे आहेत 7 तर लावणार आहोत आपण। तर एक ट्राय असेल आपली। श्री ज्ञानेश्वर गोविंदा पथक 6 तर यशस्वी झालेत, मात्र 7 तर लावण्याचा आपण प्रयत्न करत आहे असं आपल्या संयोजकांनी सांगितलं। आपल्या सर्वांना सूचना देऊ इच्छितो की आपल्या बद्दल एकच संधी राहणार आहे आणि दोघांपैकी एकच बक्षीस आपल्याला मिळेल। समजा 7 तर लावले तर 7 थराचं मिळेल आणि 7 थराला यशस्वी झाला तर 6 थराचं मिळेल। धन्यवाद। बसा, आपल्याला त्यांनाच द्यायचं काय नसेल। जय हनुमान गोविंदा पथक कोळीवाडा खारगाव। मगाशी माझ्या माता भगिनी 4 थराची सलामी दिली, आता पुरुषांची 4 थराची सलामी सुरू आहे। जोरदार टाळ्या होऊन आपल्या ह्या रोह्यातील गोविंदा पथक खारगावचं आपले कडून 7 तर लागलेले झाले आणि आता परत चाललेली आहेत। आता आपण चाले पुढं दुसरीकडे जाणार आहोत पुन्हा एकदा। बघू आपण नाही अजून तरी पुढे जायचं आहे। आता जाण्यासाठी आपण तयार झालोय। आता नक्कीच आपण ठरवूया पुढे पुढे जायचं आहे आणि आता सगळे आपले निघाले म्हणलं। प्लीज पडू नका। तर खारगाव संघाकडून या ठिकाणी 7 थराची सलामी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि उठ दादा उठ। 7 थर घेण्याचा प्रयत्न होते। बघूया 7 यशस्वीरित्या आणि आता जोरदार 7 थर त्या गप नाही बसल्या। लाडकी बहीण महिन्यात 3,000 घेऊन त्यांना 3,000 हे सुद्धा द्यायचे आहेत। वा 3 4 4 पुंड आणि 5 रुपये कळलेली आहे। काय करावं लागेल, कारण हिथे फक्त तुझ्या एकटीची मेहनत नाहीये, तुझ्या मागे असणाऱ्या संपूर्ण गावाची मेहनत आहे, तुझ्या मागे असलेल्या संपूर्ण पुरुषांची मेहनत आहे। काही तुला वर राहावं लागेल आणि तू करशील
किती वारे आले आम्ही मात्र रटून ठेवलो एका ठिकाणी थांबून राहिलो आणि आम्ही उभे राहणार 5 उभे 6 थर चढलेला आहे 7वा थराची सलामी पण वरती हंडी लागणार आहे मित्रा फक्त उभे राहणे केली वरती हंडी लागणार आहे उभं राहणार आहे तुम्ही फक्त लक्षात ठेवा वरती हंडी लागणार आहे हंडीला माझा हात लागलेला आहे 7 थरांची यशस्वी सलामी आता आपण आलो गावामध्ये आणि आपले वाजलेत रात्री 3:30 तर आता हा ब्लॉग आहे पण इथं संपवणार आहोत तर तुम्हाला आवडेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय